नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलचा फॉर्म भरत असताना एक महत्त्वाचा प्रश्न आहे की फॉर्म भरत असताना सर्टिफिकेट विचारले जातात आणि सर्टिफिकेटची माहिती पण विचारली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रश्न विचारले जातात. पहिलं म्हणजे तुमचं सर्टिफिकेटचा नंबर टाका, दुसरा म्हणजे सर्टिफिकेट इश्यूइंग डेट टाका, तिसरा अपलोड करा. सो सर्टिफिकेटचा नंबर टाकताना मुलांना प्रॉब्लेम येतो. आता काही सर्टिफिकेटवरती सर्टिफिकेट नंबर आहे, काही सर्टिफिकेटवर सर्टिफिकेट नंबर नाहीच आहे. जसं की टी आणि सीडीच्या सर्टिफिकेटवरती नंबरच नाही. मग अशा वेळेस काय करायचं? बाकी 10वी 12वी पदवी आणि पदव्युत्तर पदवी याच्यावरती सर्टिफिकेट नंबर आहे, पण याच्यावरती काय करायचं? सो याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतो आणि याला काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगतो. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. जर काहींनी आतापर्यंत बघा नसल्यास काय करायचं ते पण सांगणार आहे, पण काहींनी टाकून दिलाय सर चुकलाय काय करू, त्याचे उत्तर तुम्हाला सांगतो. काळजी करू नका. ओके, त्याचे उत्तर मी तुम्हाला सांगतो. पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला टीईटी 2026 साठी बघा दरवर्षी आता 2दा टीईटी होणार आहे. त्या अनुषंगाने बऱ्याचशा उमेदवारांनी आणि शिक्षकांनी कॉल केलेत आणि कळवलं की आम्हाला टीईटीची बॅच इग्नाइटचीच पाहिजे. विशेष म्हणजे अशी पण मागणी आलेली आहे. सो त्याला धरूनच आम्ही ह्या बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. 22 डिसेंबरपासून टीईटीची बॅच चालू होते. लाईव्ह प्लस रेकॉर्ड पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 1+2 असे 3 बॅचेस तुम्हाला इथे अवेलेबल आहे. आणि इकडे तुम्हाला जर एकत्र म्हणजे पुढच्या वर्षी बघा टीईटी पण आहे आणि सीडी पण आहे. म्हणजे आता फेब्रुवारीमध्ये सीडी आहे आणि जूनमध्ये सुद्धा सीडी असणार आहे. दरवर्षी असतं त्यांचं कॅलेंडर. सो तुम्हाला आता इथून पुढे ह्या बॅचेसमध्ये तुम्हाला 3 बॅच म्हणजे 3 एक्झाम कव्हर होणार तुमच्या. 3 म्हणजे सीडीच्या 2 आणि टीईटीची 1. सो ही सुद्धा बॅच तुम्हाला घेता येईल. टीईटीच्या पेपर 1 पेपर 2, सीडीच्या पेपर 1 पेपर 2 असे एकत्रित बॅच तुम्हाला ही पण अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. दोन्ही बॅचमध्ये टू द पॉईंट शिकवणारे फॅकल्टी आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, त्याचं विश्लेषण आहे, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. प्लस जर तुम्ही ओल्ड स्टुडंट असाल, आमचे शिक्षक भरतीच्या बॅचेस तुम्ही घेतल्या असेल तर तुम्हाला 50% डिस्काउंट दोन्ही बॅचेसमध्ये अवेलेबल आहे. आणि दुसरं, तुम्ही जर नवीन विद्यार्थी असेल त्यांना पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 25% ऑफ आहे. टीईटी नावाचा कोड वापरायचा आहे. सो ज्यांना अपेक्षित त्यांना नक्की कळवा. तुम्ही असेल तुम्ही पण नक्की जॉईन करा. चला पुढचं आता बघूया मुद्दा. बघा तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएशनचं अपडेट टाकतात, ग्रॅज्युएशन पदवीचं अपडेट टाकत असताना पूर्ण माहिती भरावं लागते आणि हा कॉलम महत्वाचा आहे. सर्टिफिकेट अपलोड आणि मार्कशीट. बघा तुम्हाला सर्टिफिकेटचा नंबर विचारला जातो, सर्टिफिकेट इश्यूइंग डेट टाकलं जाते आणि अपलोड करायचं. आता मेजर प्रश्न इथेच आहे की सर्टिफिकेट नंबर काय टाकायचा. ओके, त्यानंतर तुम्ही डिप्लोमा डीएड, तुमचं सपोज डीएड असेल किंवा बीएड असेल त्याची पण माहिती भरत असताना सेम तुम्हाला सर्टिफिकेट नंबर डेट आणि अपलोड करायला लावते. किंवा आता बघा आता हा पुढचा म्हणजे काय टीईटी आहे. टीईटी घ्या किंवा सीटीटी घ्या, इथे सुद्धा तुम्हाला माहिती भरत असताना सर्टिफिकेट नंबर, सर्टिफिकेट इश्यूइंग डेट आणि अपलोड करायला लावतंय. मग अशा वेळेस मेन इथे प्रॉब्लेम आहे की सर याचा सर्टिफिकेट नंबर नाहीच ना, काय करायचं? म्हणजे तुम्हाला बघा इथे तुम्हाला 10वी 12वी पदवी आणि पदव्युत्तर पदवी यांचे जे सर्टिफिकेट आहे ना, यावरती तुमचा सर्टिफिकेट नंबर असतो आहे. कुठे असतो? एकतर तुम्ही बघा इथे खाली असतो, इथे असतो किंवा या ठिकाणी असतो. आता याच्यापैकी कोणता टाका तुम्ही, हा टाका, काही प्रॉब्लेम नाही. बरं, सर्टिफिकेट नंबर चुकलाय माझा सर, तो असा होता ना, ऐकून 5 राहून गेला, 4 राहून गेला. पहिला मुद्दा काय, तुमचा सर्टिफिकेट नंबर चुकला, काही प्रॉब्लेम येईल का? सर्टिफिकेट नंबर मध्ये काय अर्धवट टाकला गेला, एखादा अंक राहून गेला. तिसरं, तर सर्टिफिकेट नंबर ऐवजी मी वेगळंच काहीतरी टाकलं तिथे, तो सर्टिफिकेट नंबर होतो वेगळंच काय टाकलं. सो काळजी करू नका. याच्यामुळे म्हणजे तुमचं सर्टिफिकेट नंबर चुकला, वेगळा टाकला, अर्धवट टाकला, यामुळे तुमच्यावरती काय अपात्र होऊन नामुष्की आहे का? नाही, अपात्र होत नाही. डीवीला तुमचं असं बघितलं होतं का, हा तुमचा प्रोफाईलवरती काय नंबर टाकलाय, हा दाखवा त्या नंबरचा, असं आहे का? नाही. तुम्हाला व्हॅलिड डेटच्या अगोदर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे ना, काळजी करू नका. त्याच्यामुळे अपात्र होणार का? काळजी करू नका, नाही होत. 14 मेच्या अगोदरचं डॉक्युमेंट आहे ना, त्या डॉक्युमेंटचा कुठला तरी नंबर तुम्ही इथे टाकलेला आहे ना, सो काळजी करू नका. असं कधीच होत नाही की टाकलेला नंबर तुमचा चुकलाय आणि मग तुम्ही अपात्र. नाही होत. टाकलेला नंबर तुम्ही वेगळाच टाकलाय, हा टाकायला पाहिजे होता, तुम्ही हा टाकलाय, चुकलाय, अपात्र, असं होईल का? नाही होत. तुम्ही अर्धवट टाकला, याच्यामध्ये 5 टाकलाच नाही, इथे 5 होता, तुम्ही टाकला, तुम्ही अपात्र. नाही होत. याची काळजी करू नका. फक्त तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे ना, बघा भरताना काळजी घ्यायचीच आहे, पण चुकून जर कोणाकोणा असं झालं असेल तर विशेष काळजी करू नका, काही होणार नाही. इथपर्यंत क्लिअर झालं हा मुद्दा. आता पुढे घेऊन देतो मला. आता सर हे सगळं ठीक आहे, पण बघा आता कोणता दाखला तरी चालणार मी तुम्हाला सांगतो आता. आणि ज्यांना नवीन भरणारे फॉर्म म्हणजे भरणारे फॉर्म अजून भरायचा बाकी आहे, त्यांनी काळजी घ्या. आउटवर्ड नंबर शक्यतो असतो किंवा बारकोड नंबर असतो ना, बारकोड असतं त्याच्यावरती नंबर असतो, कधी कधी खाली सिरियल नंबर असतो, 1 4 5 7 8 9 असे काहीतरी नंबर असतात, ते टाकले चालतील, काही काळजी करू नका. आता
टीटी आणि सीडीच्या बद्दल मात्र याच्यामध्ये रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नंबरच नाहीये, नंबर नाही आहे. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं, तर याचं 2022ला याचं नोटिफिकेशन आलं होतं सेपरेट, अजून यांचं नाही आलेलं, 25चं सेपरेट नोटिफिकेशन होतं की यस या सर्टिफिकेटला टीटी आणि सीडीच्या सर्टिफिकेटवरती सर्टिफिकेट नंबर नाहीये. मग काय टाका तुम्ही, तर त्यांनी स्पष्ट सांगितलंय, काय सांगितलंय, तुम्ही सीट नंबर टाका. तुमचा सीट नंबर तुम्ही टाकला तरी चालणार आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. रजिस्ट्रेशन नंबर पण आहे आणि सीट नंबर पण याच्यावरती. सो सीट नंबर तुम्ही टाकून द्या, काही प्रॉब्लेम नाही. सो विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका. आता सीट नंबर टाकताना एखाद्याने कदाचित फॉर्म भरून टाकला, सर मी सीट नंबर नाही टाकला, मी तो वेगळाच नंबर टाकला, मी तो हा नंबर टाकला, तरी काही काळजी करू नका, काही होणार नाही. हा चुकल्यामुळे वेगळा टाकल्यामुळे तुम्ही अपात्र होणार नाही, याची काळजी काही करू नका. बाकी काही गोष्टी महत्वाच्या आहे, म्हणजे आहे एनसीएल पण त्या व्हॅलिड डेटचं नाही, नंतरचं आहे ते अपात्र होणार. म्हणजे तुम्ही व्हॅलिड डेटचं नाही ना एनसीएल, ठीक आहे ना. म्हणजे नंबर जर चुकला तर घाबरून जायची गरज नाहीये. आणि टीटी सीटचे नंबर नाहीत, इथे काय करायचं तुम्हाला, इथे तुम्हाला त्यांचा सीट नंबर टाकायचा आहे. काय जसं की माझ्याकडे एक सीडीचं हे काय आन्सर सीट आहे माझ्याकडे म्हणजे सर्टिफिकेट आहे, आणि त्याच्यावर तुम्हाला इथे बघायला मिळतं बघा, तुमचा जो नंबर असतो सीट नंबर, नोंदणी क्रमांक पण आहे, परीक्षा स्थळाचा सांकेतिक क्रमांक पण आहे. इथे बघा दिसतोय तुम्हाला, परीक्षा दिनांक, रिपोर्टिंग वेळ, परीक्षा. आता हे हॉल तिकीट माझ्याकडे आले, चुकून हॉल तिकीट आलेलं आहे. सो हे पण मी तुम्हाला सांगत बसत नाही, हॉल तिकीट नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला काय पाहिजे, तुमचं रिझल्ट कॉपी ना, त्याचं काय करा, रिझल्ट कॉपीवरचा सीट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. ओके, नसल्यास काय तुम्हाला सांगितलं, सीडी आणि टीटीचा नाही आहे, सीट नंबर टाका. आणि चुकल्यास काळजी करू नका, काही होणार नाही, काही होणार, काळजी नको. ओके, सो गॉट इट, काही अडचण नाहीये. ओके, सो परत एकदा सांगतो, काळजी करू नका, अडचण असेल तर कमेंटमध्ये टाका, आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर मला कमेंटमध्ये टाका, लाईक करून कळवा. ओके, आणि जाताना परत एकदा टीटी आणि सीडीच्या बॅचेस नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्ड लॉन्च झाले, 22 डिसेंबरपासून बॅच चालू होते. ह्या बॅचमध्ये ओल्ड स्टुडंटला 50% ऑफ आहे, नवीन स्टुडंटला 25% ऑफ आहे. नवीन विद्यार्थ्यांनी कुपन कोड टीटी नावाचा वापरायचा आणि बॅचेस परचेस करायचा आहे. या बॅचमध्ये सगळं तुम्हाला मिळणार आहे, काळजी करू नका. याचे डेमो लेक्चर युट्यूबवरती अवेलेबल, जाऊन बघा, आणि आवडले तर नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर ह्या नंबरला नक्की कॉल करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.